सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिला. 1976 मध्ये पारित झालेल्या 42व्या दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला होता. हे दोन शब्द काढण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. याआधी खंडपीठाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली होती. यापूर्वीच सरन्यायाधीश खन्ना आदेश देणार होते, परंतु काही वकिलांच्या अडवणुकीमुळे नाराज होऊन त्यांनी सोमवारी आदेश सुनावणार असल्याचे सांगितले. सरन्यायाधीश खन्ना यांनी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान म्हटले की भारतीय अर्थाने समाजवादी असणे हे केवळ कल्याणकारी राज्य समजले जाते. भारतातील समाजवाद समजून घेण्याची पद्धत इतर देशांपेक्षा वेगळी आहे. समाजवाद हा शब्द वेगळ्या संदर्भात वापरला जातो. याचा अर्थ राज्य हे एक कल्याणकारी राज्य आहे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी उभे राहिले पाहिजे आणि संधीची समानता प्रदान केली पाहिजे असा होतो. सरन्यायाधीश खन्ना पुढे म्हणाले की एस.आर. बोम्मई प्रकरणात धर्मनिरपेक्षता हा संविधानाच्या मूलभूत संरचनेला एक भाग मानला गेला आहे. यावर वकील जैन म्हणाले, लोकांचे म्हणणे न ऐकता ही दुरुस्ती मंजूर करण्यात आली होती. ही दुरुस्ती आणीबाणीच्या काळात करण्यात आली होती आणि या शब्दांचा समावेश करणे म्हणजे लोकांना काही विचारधारेचे पालन करण्यास भाग पाडण्यासारखे आहे. या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज आहे. या प्रकरणाचा मोठ्या खंडपीठाने विचार करावा असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानंतर सरन्यायाधीशांनी युक्तिवाद स्पष्टपणे फेटाळला.